नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. CTT 2026ची जर तयारी करत असाल, नव्याने आपलं यूट्यूब चॅनल पाहत असाल, तर सर्वात आधी सुरुवातीला तुम्ही काय करायचं आहे बघा, सबस्क्राईब करा आपलं चॅनल आणि जे कोणी CTTची तयारी करत आहेत त्यांच्यापर्यंत आपल्या चॅनलची लिंक नक्की पोहोचवा बघा. आता आज आपण काय करणार आहोत, SST बघा. SSTसाठी तर सेट 4 आपण घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपण 60 प्रश्न डिस्कस करणार आहोत. याच्यामध्ये हा पहिला पार्ट आहे आणि त्याच्यानंतर दुसरा पार्ट पण तुम्हाला आजच अपलोड झालेला मिळेल. तर बघा, याच्यामध्ये याच्या आधी SSTचे आपण 3 सेट कव्हर केलेले आहेत. 3 सेट आणि जवळजवळ किती बघा, 180 प्रश्न आणि आजचे 60 असे मिळून किती होतात, तर 240 प्रश्न तुम्हाला SSTचे पाहायला मिळतील. त्याचबरोबर बघा, मराठी, ज्यांनी मराठी भाषा 1 निवडलेली आहे, ज्यांनी मराठी भाषा 2 निवडलेली आहे, तर बघा भाषा 1 आणि भाषा 2 याच्या पण जवळजवळ 6 सेट कव्हर केलेले आहेत. भाषा 1 आणि भाषा 2चे आणि ह्याच्यामध्ये 60 या 6 सेटमध्ये बघा जवळजवळ 360 प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. ते सर्व व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर प्लेलिस्टला जावा, सर्व व्हिडिओ पाहून घ्या. आणि हिंदीचे आपण जवळजवळ 3 सेट कव्हर केलेले आहेत. हिंदीचे 3 सेट कव्हर केलेले आहेत भाषा 1 आणि भाषा 2साठी बघा. आता आपले SSTचे 5 सेट आपले कव्हर झाले की लगेच आपण हिंदीकडे पुन्हा वळणार आहोत. हिंदीचे पुन्हा भाषा 1 आणि भाषा 2चे जे सेट राहिलेले आहेत ते कव्हर करून घेऊ, 5-5 सेट प्रत्येकी. आणि त्याच्यानंतर बघा, बालमानसशास्त्राचे आपण काय करणार आहोत, त्याचे पण वेळ मिळाला तर त्याचे पण 5 सेट कव्हर करणार आहोत. याच्यातून बघा तुमची पेपर 2ची बघा तुमची पूर्ण तयारी इथून होऊन जाईल. तुम्हाला प्रश्नाचं स्वरूप समजेल, ज्या गोष्टीवर प्रश्न विचारले जातात त्या गोष्टी कळतील आणि तिथून तेवढंच जरी तुम्ही वाचला तरी बघा तुम्हाला 90+ मार्क्स मिळवणे खूप सोपं आहे. याच्यामध्ये बघा SSTला तुम्हाला NCERT 6वी ते 8वीची पुस्तकं वाचावी लागतात, पण तो आता तुम्ही वाचून घ्या किंवा मॅरेथॉन बघा आणि काय करा, फक्त प्रश्न बघा. तुम्ही आजपासून जर बघा 150 प्रश्न वाचायची सवय लावली तर 100% सांगते तुमचा जो पेपर येतो, पेपर तुम्हाला अजिबात अवघड वाटत नाही. पेपरचा असं वेगळा असं दडपण तुम्हाला अजिबात येणार नाही आणि सगळे प्रश्न तुम्हाला ओळखीचे वाटू लागतील. त्यामुळं पेपर 1 असू दे, पेपर 2 असू दे, 150 प्रश्न तुम्ही वाचा. एक ॲप आहे बघा, टेलिग्राम चॅनलवर त्याची लिंक दिलेली आहे. जुने जे प्रिव्हियस इयर प्रश्नपत्रिका आहेत किंवा मागच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या तुम्ही मॉक टेस्टच्या स्वरूपामध्ये सोडवू शकता. आणि त्याच्यामध्ये बघा फक्त मराठीचे प्रश्न नसतील, हिंदी आणि इंग्रजीचे पण तुम्ही बाकीचं तरी SST सोडवू शकाल. बालमानसशास्त्राचं त्या तरी प्रश्नांची तुम्हाला आयडिया येईल बघा. आणि 1 ते 150 असे प्रश्न सोडवून तुम्ही तुमचा रिझल्ट पाहू शकता किंवा एक प्रश्न झाला की लगेच त्याचं उत्तर तुम्ही तिथल्या तिथे चेक करू शकता. अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. टेलिग्राम चॅनलवर त्या ॲप मी दिलेला आहे, त्याची लिंक दिलेली आहे. कसं यूज करायचं त्याचा पण एक व्हिडिओ आहे. जर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल, तिथून तुम्ही ते जॉईन करू शकता. आता आपण काय करू, तर हा जो पेपर आहे बघा, हा पेपर आहे 21 ऑगस्ट 2023चा. तर ऑगस्टमध्ये CTTचा जो पेपर झाला होता 2023चा, तर त्याच्यापैकी आपण 60 क्वेश्चन घेणार आहोत बघा. आणि या 60 क्वेश्चनमध्ये पहिले 30 क्वेश्चन आता आपण कव्हर करणार आहोत. तर बघा, आता ह्याच्यामध्ये जर सुरुवातीलाच तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला CTT पेपर कसा असतो माहीत नाही, कोणते सेक्शन असतात, प्रश्न क्रमांक किती असतो काही माहीत नसेल, तर त्यांच्यासाठी बघा, तर हा पेपर आहे 20 ऑगस्टचा. कधीचा आहे, 20 ऑगस्टचा. आणि ह्याच्यामध्ये बघा इथं तुम्हाला डिटेल सूचना दिलेल्या आहे बघा. भाग 1 वर तुम्हाला बालमानसशास्त्राचे प्रश्न असतात, 30 प्रश्न. भाग 2 आहे बघा, ज्यांनी विज्ञान गणित निवडलेलं आहे त्यांच्यासाठी 31 ते 90 या क्रमांकाचे प्रश्न असतात. पुन्हा भाग 3 बघा, प्रश्न क्रमांक 30 तोच आहे पण भाग फक्त बदललेला आहे बघा. ज्यांनी विज्ञान गणित निवडलेलं आहे त्यांनी भाग सोडवायचा आहे 2 आणि ह्याच्यामधले 60 प्रश्न सोडवायचे आहेत 31 ते 90 नंबरचे. ज्यांनी सोशल सायन्स किंवा SST निवडलेलं आहे, समाजशास्त्र निवडलेलं आहे, त्यांनी 31 ते 90 मार्काचेच प्रश्न पण भाग 3 मधील सोडवायचे आहेत. त्याच्यानंतर भाग 4 आहे तुमचा भाषा 1चा 91 ते 120 क्रमांकाचे प्रश्न आणि भाग 5 आहे तुमचा भाषा 2चा. याच्यामध्ये बघा 121 ते 150 नंबरचे प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे असतात. हे अशाच क्रमाने तुम्हाला प्रश्न सॉल्व करायचे असतात बघा. लगेच आपण प्रश्नांच्याकडे जाऊया. तर 20 ऑगस्टचा पेपर आहे आणि प्रश्न क्रमांक पाहतोय आपण समाजशास्त्रामधील प्रश्न क्रमांक 1. आता बघा, आत्ताचे जे पेपर आहेत बघा, हा तुम्हाला थोडंसं स्वरूप वेगळं दिसेल. तर इंग्लिशचा पूर्ण क्वेश्चन आणि त्याच्या खाली तुम्हाला हिंदी क्वेश्चन असं दिसत होतं, पण आता इथं 2 भाग दिसतात तुम्हाला. इकडे इंग्रजी आहे, इकडं हिंदी आहे बघा. 31 नंबरचा प्रश्न, उष्णकटिबंध की संकल्पना को समझने के लिए एक बच्चे को निम्नलिखित
संकल्पनाओं ए से डी में से किनकी प्राथमिक जानकारी होनी चाहिए. आणखीन एक सूचना बघा, तुम्हाला 60 प्रश्न SSTला विचारले जातात. या 60चं डिस्ट्रीब्युशन 40 मार्क तुम्हाला कोअर कंटेंट जे की NCERTवर आधारित विचारले जातात आणि 20 प्रश्न तुम्हाला पेडॉलॉजी म्हणजे SSTचं जे अध्यापनशास्त्र आहे त्याच्यावर तुम्हाला 20 प्रश्न आणि NCERTवर तुम्हाला 40 प्रश्न विचारले जातात. बघा, उष्णकटिबंध, आता ही संकल्पना स्पष्ट करायची असेल तर A आणि D याच्यामध्ये जी विधान दिलेले आहेत बघा, किंवा A आणि D याच्यापैकी कोणत्या गोष्टी आपल्याला उपयोगाच्या ठरतील बघा प्राथमिक जानकारी किंवा प्राथमिक माहिती देण्यासाठी. किंवा बघा, देशांतर, ग्लोब, आतपण आणि अक्षांश. आता बघा, देशांतर आणि अक्षांश या गोष्टी समजून घेऊ. बघा, पृथ्वीगोल जर आपण काढला, ह्याच्यामध्ये बघा आडव्या ज्या रेषा असतात त्या काय असतात, अक्षांश किंवा अक्षवृत्ते म्हटले जातात. आणि उभ्या ज्या रेषा आहेत त्यांना काय म्हटलं जातं, रेखावृत्त म्हटलं जातं. आणि हिंदीमध्ये त्याला काय म्हटलं जातं, देशांतर म्हटलं जातं. पण आता आपल्याला काय दाखवायचं आहे, उष्णकटिबंध. आता उष्णकटिबंध दाखवण्यासाठी कोणत्या गोष्टी उपयुक्त ठरतील. बघा, पुन्हा एकदा पृथ्वीगोल काढते. तर इथं बघा, इथं जर मी पृथ्वीगोल काढला म्हणजे ग्लोब तर पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, हे काय आहे आपलं मधलं किंवा पृथ्वीचा उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये विभागणी करणारे जे अक्षवृत्त आहे त्याला सर्वात बृहद मोठा अक्षवृत्त म्हटलं जातं आणि त्याला काय म्हटलं जातं, विषुववृत्त. आणि विषुववृत्तलाच हिंदीमध्ये शब्द आहे भूमध्य रेखा. भूमध्य रेखा. तर बघा, आता या विषुववृत्तापासून उत्तरेकडे 23.5 अंश, उत्तरेकडे 23.5 अंश ही कोणती रेषा आहे, याला कर्कवृत्त म्हटलं जातं. आणि दक्षिणेकडे 23.5 अंश जी रेषा असते त्याला काय म्हटलं जातं, मकर रेखा किंवा मकर वृत्त. आणि ह्या कर्कवृत्तापासून मकर वृत्तापासून हे जे पूर्ण अंतर आहे बघा, उत्तरेकडे 23.5 अंश आणि दक्षिणेकडे 23.5 अंश, हे जे पूर्ण अंतर आहे त्यालाच आतपण म्हटलं जातं. तर हे अंतर म्हणजेच उष्णकटिबंधाचं ठिकाण आहे. आणि इथं काय काय दाखवलं बघा, तर आता इथं ग्लोब पाहिजे, आतपण पाहिजे आणि अक्षांश, अक्षवृत्ती. त्यामुळे बघा इथं देशांतर, उभ्या रेषा कुठेतरी महत्त्वाच्या आहेत का बघा, इथं आपण रेखावृत्ताचा कुठेतरी आधार घेतलेला आहे का, नाही. त्यामुळे ए विधान आपल्या उत्तरामध्ये नको. मग बघा, 1 मधून A गेला, 2 मधून A गेला, 4 मधून A गेला. उत्तर काय मिळालं बघा, BCD म्हणजे उष्णकटिबंध दाखवण्यासाठी तुम्हाला ग्लोब म्हणजेच ग्लोबचा अर्थ होतो प्रतिकृती, पृथ्वीची प्रतिकृती, आतपण आणि अक्षांश या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ऑप्शन क्रमांक 3 BCD. नेक्स्ट बघा, 32 नंबरचा प्रश्न, निम्नलिखित में से कौन सी सामाजिक विज्ञान के संदर्भ में भ्रांत धारणाएं हे. भ्रांत धारणाएं म्हणजे काय, सामाजिक विज्ञानाच्या बाबतीमध्ये कोणत्या चुकीच्या समजुती आहेत त्या शोधायच्या आहेत. बघा, 4 विधानं दिलीत ABCD. ए बघा, यह एक गैरउपयोगी जर असता तर तो अभ्यासक्रमामध्ये तो विषय समाविष्ट केला असता का, म्हणजे ही पण चुकीची समजूत आहे. सही विकल्प म्हणजे बरोबर विधानं निवडायची आहेत. बघा, चुकीच्या संकल्पना असणारी, ए चुकीचा आहे. बी बघा, प्राकृतिक विज्ञान सामाजिक विज्ञानचे श्रेष्ठ हे असं आपण म्हणू शकत नाही, हा विषय याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, त्यामुळे ही पण चुकीची संकल्पना आहे. सी बघा, यह अतिशय तथ्यों को रटने पर पुरस्कृत करता है. तथ्य पाठांतरासाठी प्रोत्साहित करतं का, नाही, ही पण चुकीची समजूत आहे. बघा, त्याच्यानंतर डी आहे, सामाजिक विज्ञान में विशेषज्ञता प्राप्त विद्यार्थियों के नौकरी के विकल्प केवल अकादमी में ही हे. आता हे पण विधान चुकीचं आहे. बघा, त्यामुळे ABCD 4 विधानं पाहिजेत असा ऑप्शन आहे, ऑप्शन क्रमांक 1. त्यामुळे 32चा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1. 33 नंबरचा प्रश्न बघा, निम्नलिखित कथनों को पढ़िए तथा सही विकल्प का चयन कीजिए. आता इथं अभिकथन आहे आणि इथं कारण आहे. अशा ज्यावेळी ए आणि बी असे विधानं असतात बघा, ते दोन्ही स्वतंत्र विधाने असतात. पण अभिकथन आणि तर्क असे ज्यावेळी विधाने येतात त्यावेळी ए अभिकथन, त्या अभिकथनाला धरूनच तर्क किंवा कारण पुढच्या विधानामध्ये आहे का इतकंच आपल्याला पाहायचं असतं आणि त्याच्यानुसार पर्यायाकडे आपल्याला उत्तर शोधायचं असतं. अभिकथन बघा, नागरिक शास्त्र से राजनीतिक विज्ञान नामावली में परिवर्तन समकालीन भारत के मामलों के प्रति ध्यान वापस लाने के लिए था. नागरिक शास्त्र कशासाठी आहे बघा, ते प्रशासकीय जे परिवर्तन आहे समकालीन भारतामध्ये जे काही गोष्टी चाललेल्या आहेत त्यांच्याकडे ध्यान आकर्षित करण्यासाठी नागरिकशास्त्र मदत करतं. कारण बघा, ब्रिटिश राज के प्रति भारतीयों में बढ़ती अनिष्ठा की पृष्ठभूमि में औपनिवेशिक काल के समय भारतीय स्कूल पाठ्यचर्या में नागरिकशास्त्र आया था. हे पण विधान बरोबर आहे. त्यामुळे बघा, R1 की सही व्याख्या करता आहे ऑप्शन क्रमांक 2 आहे. हे जे अभिकथन आहे त्याचं कारणच R मध्ये दिलेलं आहे बघा. त्यामुळं दोन्ही परस्पर संबंधित विधानं आहेत आणि R या विधानामुळं किंवा कारणामुळं अभिकथन A ला बळकटी मिळते. त्यामुळे
ए और आर दोनों सही है तथा आर ए की सही व्याख्या करता है. ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर बरोबर असेल. 34 नंबरचा प्रश्न बघा. निम्नलिखित मूल्यांकन संबंधी प्रश्न पर विचार कीजिए. मूल्यमापनासाठी तुम्ही वर्गामध्ये एक प्रश्न विचारलेला आहे आणि बघा, लोकतंत्र में लोग किन किन तरीकों से भागीदारी कर सकते हैं. काय प्रश्न विचारला आहे? लोकशाहीमध्ये लोक कोणत्या पद्धतीने सहभाग नोंदवू शकतात किंवा सहभागी होऊ शकतात. विद्यार्थ्यांना आपण असा प्रश्न केलेला आहे. आता विद्यार्थ्यांची जी उत्तरं आलेली आहेत ती उत्तरे 4 विधानामध्ये मांडलेली आहेत आणि याच्यामधील योग्य विधान आपल्याला निवडायचं आहे. असा हा 34 नंबरचा प्रश्न आहे. बघा, लोकशाहीमध्ये लोक कोणत्या प्रकारे सहभागी होऊ शकतात. तर बघा, एक चुनाव में मतदान द्वारा म्हणजे मत देऊन. 2 आहे लोकतंत्र में लोग चुनाव में मतदान द्वारा भागीदारी करते हैं. सभी सरकारें एक निर्धारित समय के लिए चुनाव करती है. भारत में यह अवधि 5 वर्ष की है. म्हणजे लोकशाहीमध्ये बघा, मतदान करून लोक सहभाग नोंदवू शकतात आणि भारतामध्ये 5 वर्षाच्या अंतरानं काय केलं जातं तर मतदान घेतलं जातं. 3 आहे बघा, मतदान, धरना, रैली, सामाजिक आंदोलन. 4 है बघा, लोकतांत्रिक सरकार के संचालन को प्रभावित करने वाले कुछ मुख्य तत्व है. जनभागीदारी, संघर्ष का समाधान और समानता व न्याय के प्रति प्रतिबद्धता. आता आपल्याला लोकशाहीमध्ये आपला सहभाग नोंदवायचा आहे. बघा, मतदान करून नोंदवू शकतो, धरणे धरून नोंदवू शकतो, रॅलीद्वारे नोंदवू शकतो आणि सामाजिक आंदोलनाच्या स्वरूपात पण नोंदवू शकतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 अतिशय योग्य पर्याय आहे. ऑप्शन क्रमांक 3. 35 नंबरचा प्रश्न बघा. निम्नलिखित मूल्यांकन संबंधी प्रश्न पर विचार कीजिए. पुन्हा मग वरच्यासारखा प्रश्न आहे बघा. मूल्यमापनासाठी एक प्रश्न विचारलेला आहे. बघा, साप्ताहिक बाजार और शॉपिंग मॉल में क्या अंतर है. आठवडी बाजार आणि शॉपिंग मॉल याच्यामध्ये फरक काय आहे हा प्रश्न आपण विद्यार्थ्यांना विचारलेला आहे. आता विद्यार्थ्यांची जी उत्तरं आलेत त्याच्यापैकी योग्य उत्तर निवडायचं आहे. बघा, एक साप्ताहिक बाजार ग्रामीण व शहरी दोनों क्षेत्रों में लगते हैं जबकि शॉपिंग मॉल प्रायः शहरी भागों में होते हैं. त्याच्यानंतर दुसरं बघा, साप्ताहिक बाजार वैसे बाजार होते हैं जो सप्ताह के किसी दिन निश्चित दिन लगते हैं जबकि शॉपिंग मॉल बहुमंजिला इमारतें होती है जिनमें भिन्न मंजिलों पर दुकानें होती है. 3 बघा, साप्ताहिक बाजार में स्थायी दुकानें नहीं होती है जबकि शॉपिंग मॉल में दुकानें लंबे समय तक रहती है. 4 बघा, साप्ताहिक बाजार में बिकने वाले सामान सस्ती दरों पर खरीदे जा सकते हैं जबकि शॉपिंग मॉल में बिकने वाले सामान को केवल कुछ लोग ही वहन कर सकते हैं. बघा, केवल दर्शवणारे जे पर्याय असतात ते पहिला कट करून टाकायचे, कारण ते व्याप्ती मर्यादित करण्यासाठी आलेले असतात पर्यायाची, ते बरोबर असू शकत नाही. आता आठवडी बाजार आणि शॉपिंग मॉलची कन्सेप्ट व्यवस्थित कुठं सांगितलेले आहे बघा, किंवा त्यातला फरक बघा, तर इथं दिलेला आहे ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. साप्ताहिक बाजार वैसे बाजार होते जो सप्ताह की किसी दिन. आठवड्याच्या एका निश्चित दिवशी काय होतात तर आठवडी बाजार भरले जातात. आणि शॉपिंग मॉल काय आहेत बघा, बहुमंजिल म्हणजे विविध मजले असलेली एक मोठी इमारत असते आणि जिथं प्रत्येक मजल्यावर काय असतात तर दुकाने असतात. ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट बघा, 36 नंबरचा प्रश्न. विद्यार्थियों की भारतीय संघवाद की समझ व सराहना की जांच के लिए निम्नलिखित में से कौन सा मूल्यांकन प्रश्न सर्वाधिक उपयुक्त है. भारतीय संघवाद आणि त्याची जी समज आहे आणि त्याचं जे आकलन आहे त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचा मूल्यमापन प्रश्न विचारला गेला पाहिजे बघा वर्गामध्ये. 1. आपके विचार में क्या होता यदि हमारी राज्य और स्थानीय शासन व्यवस्था नहीं होती और सभी फैसले केंद्र से लिए जाते. त्याच्यानंतर बघा, संघवादावर प्रश्न आहे. नेक्स्ट बघा, संघवाद को परिभाषित कीजिए. त्याच्यानंतर बघा 3 आहे, शासन व्यवस्था के 3 स्तर कौन से हैं, उनके कार्य क्या है. त्याच्यानंतर 4 आहे, राज्य के 3 अंगों विधायिका, कार्यपालिका और न्यायपालिका पर संक्षिप्त विवरण कीजिए. आता आपल्याला संघवाद याची समज किंवा संघवादाबद्दल मुलांना काय समजलेलं आहे हे जाणून घ्यायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 येईल बघा, म्हणजे आपके विचार में क्या होता यदि हमारी राज्य और स्थानीय शासन व्यवस्था नहीं होती और सभी फैसले केंद्र से लिए जाते. बघा, संघवाद. आता याच्यामध्ये बघा, केंद्रस्तरावर केंद्र निर्णय घेताना राज्यस्तरावर राज्य शासन निर्णय घेत असतं बघा. आणि इथं या प्रश्नातून काय विचारलेलं आहे बघा, तर विद्यार्थ्यांना विचारलेलं आहे, जर राज्य आणि स्थानिक शासन व्यवस्था नसती आणि फक्त सर्व निर्णय केंद्राकडून घेतले गेले असते तर काय होऊ शकतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 येईल. 37 नंबरचा प्रश्न बघा, मूल्यांकन संबंधी निम्नलिखित प्रश्न पर विचार कीजिए. एक लोकतांत्रिक देश को संविधान की जरूरत क्यों होती है. बघा, पुन्हा तेच आहे, विद्यार्थ्यांना आपण प्रश्न विचारायचा आहे. तर
आता इथं काय सांगितलेलं आहे, निम्नलिखित में से कौन सा उत्तर दर्शाता है की विद्यार्थी ने प्रश्न को समझा नहीं है. म्हणजे आपण जो प्रश्न विचारलेला आहे, काय प्रश्न विचारायचा आहे, एका लोकशाही देशाला संविधानाची गरज का असते. आता हा प्रश्न समजलेला नाही असं दर्शविणारं जे विधान आहे ते आपलं उत्तर असेल. विद्यार्थी डी काय म्हणतोय बघा, संविधान में वे नियम समाविष्ट है जो सुनिश्चित करते हैं कि अल्पसंख्यकों उस किसी भी चीज से वर्जित न हो जो बहुसंख्यकों को नित्य उपलब्ध है. दुसऱ्या विधानात बघा, विद्यार्थी एक काय म्हणतोय, संविधान उन नियमों को पेश करता है जो हमारे राजनीतिक नेताओं द्वारा सत्ता के दुरुपयोग से रक्षा करते हैं. 3 मध्ये बघा, विद्यार्थी बी काय म्हणतोय, संविधान हमें एक नियमावली देता है जिसके आधार पर एक देश का शासन किया जाता है. आणि चौथ्या विधानात विद्यार्थी सी काय म्हणत आहे बघा, संविधान यह सुनिश्चित करता है कि कोई प्रबल समूह अशक्त समूहों पर अपनी शक्ति का प्रयोग न कर सके. तर बघा, आता इथं काय दिलेलं आहे, काय प्रश्न होता, एका लोकशाही देशामध्ये संविधानाची गरज का असते. तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये याचं व्यवस्थित उत्तर दिलेलं आहे. इथं काय दिले बघा, तर विद्यार्थी बी काय म्हणत आहे, संविधान आपल्याला काय देतो, एक नियमावली देतो ज्याच्या आधारावर शासन केलं जाऊ शकतं. बघा, आता इथं आपल्याला संविधान विचारलेलं नाही, संविधानाची गरज का असते लोकशाही देशामध्ये हे विचारलेलं आहे. आणि इथं ऑप्शन बी, इथं 3 नंबरच्या पर्यायामध्ये काय दिलेलं आहे बघा, संविधानाचं महत्त्व सांगितलेलं आहे की संविधान काय करतं, तर एक नियमावली देतं, पण नक्की काय होतं संविधानाद्वारे हे सांगितलेलं नाही, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट बघा, 38 नंबरचा प्रश्न, निम्नलिखित कथनों को पढ़िए तथा सही विकल्प का चयन कीजिए. आता पुन्हा अभिकथन आणि कारण. विद्यार्थियों को चित्रों के द्वारा दुनिया के अलग अलग क्षेत्रों की भिन्न भिन्न प्रकार की वनस्पतियों के बारे में समझाने हेतु कतरन रजिस्टर म्हणजे स्क्रॅप बुक एक कारगर तरीका है. विधान ए बरोबर आहे बघा. एक कतरन रजिस्टर म्हणजे स्क्रैप बुक का मूल्यांकन उसमें इस्तेमाल विभिन्न सामग्रियों के मूल्य के आधार पर ही होता किया जाता है, किया जाना चाहिए. बघा, ए विधान बरोबर आहे, पण स्क्रॅप बुकचं मूल्यमापन त्याच्यामध्ये जी सामग्री किंवा जी साधनं वापरलेली आहेत त्याच्या मूल्यावरून ठरतं का, तर हे विधान चुकीचं आहे बघा. त्यामुळं याचे जे उत्तर आहे तर ए सही है किंतु आर गलत. ऑप्शन क्रमांक 4, फक्त ए विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, 39 नंबरचा प्रश्न, विद्यार्थियों के तथ्यात्मक ज्ञान की जांच के लिए किस तरह के प्रश्न पूछे जा सकते हैं. तथ्यात्मक ज्ञान जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्याला कोणत्या प्रकारचा प्रश्न विचारला गेला पाहिजे बघा. 1 रणनीतिक ज्ञान, 2 आहे विषय विशेष कौशल का ज्ञान, 3 आहे वर्गीकरण और श्रेणियों का ज्ञान आणि 4 आहे पारिभाषिक शब्दावली का ज्ञान. तर तथ्यात्मक ज्ञान जाणून घेण्यासाठी तुम्हाला ऑप्शन क्रमांक 4 पारिभाषिक शब्दावली, तर याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारावे लागतील. आता पारिभाषिक शब्दावली काय असतं बघा, एखादे किचकट शब्द असतील म्हणजे काय, जसे की ग्लोब, तर त्याची परिभाषा, त्याचे व्याख्या करणारे शब्द तुम्हाला पुस्तकाच्या मागे पाहायला मिळतील बघा. तर अशा प्रकारचे शब्दावलींचं त्यांचं ज्ञान किती आहे हे तर याच्यावरून त्यांचं तथ्यात्मक ज्ञान जाणून घेता येतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4. 40 नंबरचा प्रश्न, रोजी ने एक महिला का नर्स के रूप में तथा पुरुष का अभियंता के रूप में चित्र बनाया. बघा, रोजी नावाची एक मुलगी आहे, तिनं काय केलेलं आहे, महिलेचं नर्सच्या स्वरूपातील आणि पुरुषाचं अभियंता म्हणजे इंजिनियरच्या स्वरूपात तिनं एक चित्र रेखाटलेलं आहे बघा, किंवा चित्र बनवलेलं आहे. इसके पीछे का कारण पूछने पर, आणि ज्यावेळी तिला असं का केलीस विचारलं जातं त्यावेळी तिनं काय उत्तर दिले बघा, उसने उत्तर दिया, महिलाएं अच्छी नर्स होती है क्योंकि वे अधिक धैर्यवान और सौम्य होते हैं. महिला चांगल्या नर्स बनू शकतात कारण त्या साहसी असतात आणि सौम्य असतात. जबकि विज्ञान में तकनीकी दिमाग की आवश्यकता होती है और महिलाएं तकनीकी वस्तुओं का प्रयोग करने में सक्षम नहीं होती है. पण बघा, आता इंजिनियर, आता पुरुषाचं तिनं चित्र का काढलं बघा, तर टेक्निकल नॉलेज आवश्यक असतं इंजिनिअरिंगमध्ये आणि महिलांच्याकडे टेक्निकल नॉलेज काय आहे, कमी प्रमाणात, किंवा टेक्निकल नॉलेजच्या बाबतीत महिला तेवढ्या सक्षम नसतात. हे तिनं दिलेलं उत्तर आहे बघा. काय प्रश्न आहे, रोजी का कथन क्या परावर्तित करता है. हे जे रोजीनं दिलेलं उत्तर आहे तर काय सांगतं बघा, जेंडर वर्गीकरण करणं, जेंडर भेदभाव, जेंडर रूढीबद्ध धारणा आणि जेंडर स्थिरता. याचं उत्तर आहे जेंडर रूढीबद्ध धारणा. आणि याच्यावर एक तरी प्रश्न तुम्हाला विचारलाच जातो बघा. 41 नंबरचा प्रश्न आहे, कक्षा 6 के
कुछ विद्यार्थी प्रश्न करते हैं कि यदि पृथ्वी सपाट नाही है तो मानचित्र कैसे सब कुछ सपाट दिखाते हैं. आता मानचित्र म्हणजे काय तर नकाशा. मानचित्रावर पण तुम्हाला प्रश्न एखादा तरी दिसतोच बघा. तर कमीत कमी 2 ते 3 असतील, पण 2 ते 3 प्रश्न असतात, पण कमीत कमी एक तरी प्रश्न असतोच बघा. तर 6वीच्या वर्गामध्ये विद्यार्थी काय प्रश्न विचारत आहेत की पृथ्वी सपाट नाही, मग नकाशामध्ये काही भाग सपाट कसा दाखवला जातो. आता इस प्रश्न को संबोधित करने का सर्वश्रेष्ठ मार्ग क्या आहे. आता विद्यार्थ्यांचं ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी योग्य मार्ग सांगा. एक बघा, उन्हें स्वयं ही कारण पता करने के लिए कहना. आता हे एखाद्या शिक्षकाने केलं पाहिजे का, तूच प्रश्न विचारलास तूच उत्तर शोध, नाही, एक येणार नाही. विद्यार्थियों को ग्लोब दिखाना. त्याच्यानंतर फक्त विद्यार्थ्यांना प्रतिकृती. आता ग्लोब कसा असतं बघा, तर पृथ्वी गोल तुम्ही पाहिलाय का, तर त्रिमिती असतो बघा, त्रिमिती असतो पृथ्वी गोल. त्यामुळे फक्त त्यांना ग्लोब दाखवणे उपयोगाचं आहे का, नाही. 3 बघा, विद्यार्थियों को मानचित्र दिखाना. फक्त नकाशा दाखवणे उपयोगाचा आहे का, तर नाही. बघा 4 नंबर बघा, सजीवता के साथ यह दिखाना की कैसे मानचित्र और ग्लोब हमारी पृथ्वी से मिलते जुलते. हे म्हणजे त्यांना मानचित्र आणि ग्लोब दोन्ही पण दाखवलं पाहिजे आणि पृथ्वीशी कसं ते मिळते जुळते आहेत हे समजावून सांगितलं पाहिजे. ऑप्शन क्रमांक 4. 42 नंबर बघा, निम्नलिखित कथनों को पढ़िए तथा सही विकल्प का चयन कीजिए. पुन्हा अभिकथन रीजन. सामाजिक विज्ञान का कला के साथ परस्पर दृढ़ संबंध है. आणि कारण बघा, चित्रकलाएं, मूर्तिकलाएं, प्रागैतिहासिक शिल्पकृतियाँ इत्यादि सामाजिक विज्ञान की नई शाखाओं के साक्ष्य और प्रमाण को निरूपित करते हैं. बघा, सामाजिक विज्ञानामध्ये कला आणि सामाजिक विज्ञान यांचा परस्पर संबंध आहे. कारण बघा, चित्रकला, मूर्तिकला, प्रागैतिहासिक शिल्पकृती आणि यांचा काय आहे तर समाज विज्ञानाच्या शाखांमध्ये उपयोग होतो. बघा, प्राचीन भारताचा इतिहास पाहायचा असेल तर तुम्हाला तिथल्या प्राचीन भारतातील ज्या चित्रकला असतील, भित्तिचित्रे असतील, मूर्तिकला असतील, तर ह्या गोष्टी पाहाव्या लागतात. त्यामुळं ए विधान आणि त्याच्याशी संबंधित कारण बरोबर आहे. त्यामुळे बघा, ए और आर दोनों सही है तथा आर ए की सही व्याख्या करता है. ऑप्शन क्रमांक 4. 43 नंबरचा प्रश्न बघा, निम्नलिखित कथनों को पढ़िए और सही विकल्प का चयन कीजिए. पुन्हा अभिकथन रीजन. सामाजिक विज्ञान की प्रकृती साक्ष्य आधारित, अनुभविक और सत्यापनीय हे. बघा, सामाजिक विज्ञानाची जी प्रकृती आहे तर पुराव्यावर आधारित आहे, अनुभवावर आधारित आहे आणि सत्यावर आधारित आहे. त्याच्यानंतर बघा, कारण काय दिले, नाही कारण नाही. आता ए विधान आणि बी विधान असं दिलेलं आहे, त्यामुळे इथं तर्क नाही. बघा, ए आणि बी दोन स्वतंत्र विधाने आहेत, तर त्याला संबंध जोडायचा आहे पर्यायावरून. बघा काय सांगितलं पहिल्यामध्ये, समाज विज्ञानामध्ये साक्ष आधारित, अनुभव आधारित आणि म्हणजे पुरावे आधारित, अनुभव आधारित आणि सत्यावर आधारित समाज विज्ञानाची प्रकृती आहे. त्याच्यानंतर बी कथन काय सांगतं, इसका अध्ययन प्राय या एकल घटना के बहुल व्याख्यान की ओर ले जाता है. तर बघा, ए आणि बी दोन्ही विधानं काय आहेत तर एखाद्या घटनेच्या बघा मोठ्या स्वरूपाकडं घेऊन जातं समाज विज्ञानाचं अध्ययन. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए आणि बी दोनों, ऑप्शन क्रमांक 2 येईल. ए और बी दोनों सही है. 44 नंबरचा प्रश्न बघा, विद्यार्थियों को भारत की चुनाव प्रक्रिया के बारे में सुपरिचित कराने के लिए निम्नलिखित में से कौन सी शिक्षा शास्त्रीय विधि श्रेष्ठ होगी. आता बघा, मतदान प्रक्रिया त्याची ओळख करून द्यायची असेल विद्यार्थ्यांना तर कोणती पद्धत किंवा कोणती पद्धत सर्वश्रेष्ठ ठरेल. बघा, एक आहे स्थानीय चुनाव पर वृत्तचित्र दिखाना. वृत्तचित्र दाखवणे नाही. तर बघा, किसी विशेषज्ञ को व्याख्यान के लिए आमंत्रित करना नाही. नेक्स्ट बघा, कक्षा प्रतिनिधियों के लिए चुनाव का आयोजन करना. आणि 4 आहे विद्यार्थियों को उनके पड़ोस में चुनाव संबंधी सर्वे करने के लिए कहना. आता शेजारी त्यांना मतदानाशी संबंधित सर्वे करायला सांगणं बरोबर आहे का, नाही. बघा, उचित म्हणजे कोणता पर्याय योग्य मिळतो बघा, तर वर्गामध्ये काही प्रतिनिधींच्याकडून मतदान प्रक्रिया त्याचं आयोजन करणं म्हणजे मॉनिटर निवडणे असेल बघा, तर अशा मतदानाशी संबंधित प्रक्रिया त्यांचं आयोजन करणं, याच्यातून तुम्ही विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेची ओळख करून देऊ शकता. ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट बघा, 45 नंबरचा प्रश्न, आदिवासियों और चलवासी पशुचारियों. चलवासी म्हणजे काय तर पशु चारणारे जे आहेत ते, आणि आदिवासी के जीवन के प्रति विद्यार्थियों को संवेदनशील बनाने हेतु श्रेष्ठ संभाव्य अभ्यास होगा. आता बघा, आदिवासी लोक आहेत, पशु चारणारे जे आहेत, तर त्यांच्या प्रति संवेदनशील बनवण्यासाठी कोणता संभाव्य किंवा श्रेष्ठ संभाव्य अभ्यास काय असेल बघा. एक, आदिवासी और चलवासी पशुचारियों
चरवाहो पर सामूहिक चर्चा, इथं आहे पाठ्यपुस्तक पठण आणि इथं आहे व्याख्याने व सेमिनार. तर ही तिन्ही विधानं चुकीची आहेत बघा. बकरवालो पर चलचित्र अथवा वृत्तचित्र दिखाना, म्हणजे जे बकरे पाळणारे आहेत तर त्यांच्यावर आधारित चलचित्र किंवा वृत्तचित्र दाखवणे. ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट बघा 46 नंबरचा प्रश्न. विद्यार्थियों द्वारा जल के इस्तेमाल पर सामूहिक चर्चा करते समय शिक्षक को शाम पट्ट का इस्तेमाल निम्नलिखित में से किस तरह करना चाहिए. शामपट्ट म्हणजे ब्लॅकबोर्ड, फळा. बघा, विद्यार्थ्यांना सामूहिक चर्चा कशासाठी, पाण्याच्या उपयोगासाठी सामूहिक चर्चा घेतली जाईल, पण त्यावेळी बघा ब्लॅकबोर्ड किंवा शामपट्ट त्याचा उपयोग कोणत्या पद्धतीने केला पाहिजे. 1. विद्यार्थियों की बातों को सुनना लेकिन उनका अभिलेखन आवश्यक नहीं है. 2. बघा, चर्चा में कही गई हर बात को अभिलेखित करना. 3 आहे वे विद्यार्थी जो कक्षा में होनहार माने जाते हैं उनकी प्रतिक्रिया को लिख लेना. त्याच्यानंतर पुढे आहे संकल्पनाओं, विषय वस्तुओं और मुद्दों के आधार पर प्रतिक्रियाओं को व्यवस्थित करना. याचं जे उत्तर आहे बघा, तर संकल्पना असतील, विषय वस्तू असेल, म्हणजे पाण्याशी संबंधित संकल्पना, विषय वस्तू असेल आणि या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे लिहिण्यासाठी तुम्हाला शामपट्ट किंवा ब्लॅकबोर्डचा वापर करावा लागेल. 47 नंबरचा प्रश्न आहे. आपराधिक न्याय प्रणाली का पाठ खत्म होने पर एक शिक्षक उच्च प्राथमिक कक्षाओं के विद्यार्थियों को जिला न्यायालय ले जाता है. यह अवलोकन निम्नलिखित में से कौन सा और कौन से उद्देश्य पूरा करता है या करते. हे बघा, आपराधिक न्याय प्रणाली. आता हा म्हणजे न्यायव्यवस्थेवर आधारित एखादा पाठ शिकवून झाल्यानंतर शिक्षक काय करतात, उच्च प्राथमिक स्तरातील विद्यार्थ्यांना न्यायालयामध्ये घेऊन जातात. याच्यातून कोणता उद्देश साध्य होतो बघा. न्यायालय के प्रकार्य का अनुभव कराना तथा वकीलों, न्यायाधीशों और कर्मचारियों की भूमिकाओं पर बातचीत करना. बी आहे न्याय पाने में आने वाली चुनौतियों को दिखाना तथा व्यवस्था के बारे में भय पैदा करना. हा बी येऊ शकत नाही बघा, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 गेला, ऑप्शन क्रमांक 3 गेला. सी बघा, विभिन्न मुकदमों में फंसे लोगों की परेशानियों को दिखाकर विद्यार्थियों को डराना और उन्हें कानून मानने के लिए प्रोत्साहित करना. दोन्ही निगेटिव्ह स्टेटमेंट आहे, त्यामुळे सी पण येणार नाही. ऑप्शन क्रमांक ए येईल बघा. न्यायव्यवस्था पाठ शिकवत आहे, तर न्यायव्यवस्थेचे जे कामकाज चालतं त्याचा अनुभव करून देणे. वकील असेल, न्यायाधीश असेल आणि कर्मचारी त्यांच्या भूमिका आहेत न्याय व्यवस्थेतील, तर त्याच्यावर चर्चा किंवा संवाद घडवून आणणे. ऑप्शन क्रमांक ए. नेक्स्ट बघा 48 नंबरचा प्रश्न. निम्नलिखित में से कौन सी गतिविधियाँ बच्चों में, समाज में महिलाओं के काम को लेकर आलोचनात्मक सोच विकसित करने में मदत करती है. बघा, खाली 3 विधाने दिलेली आहेत, त्याच्यापैकी कोणती विधानं काय करत आहेत, तर महिलांचं जे काम आहे त्याच्याबद्दल आलोचनात्मक सोच. आलोचनात्मक म्हणजे काय, क्रिटिकल थिंकिंग. चिकित्सक पद्धतीने पुराव्यांच्या आधारे विचार करण्याची जी पद्धती आहे त्याला आलोचनात्मक सोच म्हटलं जातं. ह्याच्यावर 2-3 प्रश्न असतातच बघा. तर ए बघा, विद्यार्थियों को महिलाओं व पुरुषों में बराबरी के महत्व पर बल देते हुए नारे लिखने के लिए कहना. बी आहे विद्यार्थियों को निरीक्षण करने के लिए कहना कि महिलाओं और पुरुषों को अलग अलग कितना फुर्सत का समय मिलता है और इसके बारे में विचार करना कि ऐसा क्यों है. सी बघा, विद्यार्थियों को छात्राओं के विद्यालयों में उपस्थिति संबंधी आंकड़ों को दिखाना और इसका उनके नौकरी पाने के अवसरों पर पड़ने वाले प्रभाव के बारे में चर्चा करने के लिए कहना. आता हे 48 जे विधान आहे बघा, ऑप्शन क्रमांक बी येईल. विद्यार्थियों को निरीक्षण कराने के लिए कहना कि महिलाओं और पुरुषों को अलग अलग कितना फुर्सत का समय मिलता है और इसके बारे में विचार करना कि ऐसा क्यों है. महिला आणि पुरुष यांना बघा वेगवेगळ्या पद्धतीनं किती मोकळा किंवा रिकामा वेळ मिळतो आणि असं का, तर ह्याच्याबद्दल किंवा महिलांचे जे काम आहे त्याच्याबद्दल त्यांच्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप होईल, त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी येतं. नेक्स्ट बघा, ऑप्शन क्रमांक आता ह्याच्यामध्ये बघा तर एक येईल बी आणि सी. सी पण येईल बघा. विद्यार्थियों को छात्राओं के विद्यालयों में उपस्थिति संबंधी आंकड़ों को दिखाना और इसका उनके नौकरी पाने के अवसरों पर पड़ने वाले प्रभाव के बारे में चर्चा करने के लिए कहना. ऑप्शन क्रमांक 1 बी आणि सी. नेक्स्ट बघा, पुढचा प्रश्न आहे
49 नंबरचा, शासन व्यवस्था के विषय पर कक्षा लेते समय विद्यार्थियों में सामाजिक जागरूकता और आलोचनात्मक विचार कौशल दोनों विकसित करने के लिए निम्नलिखित में से किस प्रश्न को पूछा जा सकता है। शासन व्यवस्था या घटकावर विद्यार्थ्यांना शिकवत असताना बघा सामाजिक जागरूकता आणि पुन्हा आलोचनात्मक विचार म्हणजेच क्रिटिकल थिंकिंग याच्यावर प्रश्न आलेला आहे। सामाजिक जागरूकता आणि आलोचनात्मक विचार ह्या दोन कौशल्य वर आधारित कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा शासन व्यवस्था हा पाठ घेत असताना किंवा शासन व्यवस्था या विषयावर पाठ शिकवत असताना बघा। हमने देखा कि महामारी के दौरान स्वास्थ्य व्यवस्था का बोझ चिकित्सकों और अगुआ स्वास्थ्य कर्मियों पर विषम रूप से ज़्यादा पड़ा। क्या आपके विचार में बेहतर सेवा शर्तों की मांग को लेकर सरकार के समक्ष उनका प्रदर्शन करना जायज़ है? आपने उत्तर का समर्थन कारण सहित कीजिए। दोन बघा, आपने यह देखा है कि वर्षा ऋतु में जब भी बारिश होती है आपके घर के आसपास जल जमाव हो जाता है। आप अपने पड़ोसियों के साथ मिलकर इस समस्या का समाधान निकालने का फैसला करते हैं। स्थानीय राज्य या केंद्र में से किस स्तर की शासन व्यवस्था के आसपास आप शिकायत करेंगे। 3 आहे लोकतांत्रिक सरकार की क्या विशिष्टताएं होती है आणि 4 आहे राजतंत्र और लोकतांत्रिक सरकार के बीच के 3 अंतर सूचीबद्ध कीजिए। बघा किती लेंदी प्रश्न आहे आणि तुम्हाला फक्त बघा तुम्हाला त्याच्यासाठीच तुम्हाला सांगत आहे, पहिल्यांदाच तुम्ही जर क्वेश्चन पेपर रीड करत असाल तर तुम्हाला थोडं जड जाईल बघा। शेवटी तुम्हाला अगदी 5 मिनटं ज्यावेळी उरलेले असतील पेपर संपताना त्यावेळी मी स्वतः पेपर दिलेला आहे, त्यामुळं मी माझ्या अनुभवाने सांगते बघा। त्यावेळी तुम्हाला असं समजेल की आपले जवळजवळ 20 ते 25 प्रश्न राहिलेत आणि असंच होतं बघा। प्रत्येक विद्यार्थी ज्यांचा वाचनाचा सराव नाही, प्रश्नपत्रिका सोडवून माहीत नाही, त्यांना प्रश्न सोडवायला वेळ पुरत नाही, शेवटचे 20-25 गोळे ते असेच भरून येतात आणि त्यामुळे बघा तुम्हाला आणि पेपर खूप लेंदी जरी असला तर खूप अवघड असतो असा अजिबात प्रकार नाही बघा। थोडंसं भाषा समजून घेतली, अंडरस्टँडिंग केलं, समजून घेऊन जर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचलात तर तुम्हाला बघा सोपं जातं। त्यामुळे आता आपण किती नंबरचा प्रश्न पाहिला बघा, 49 नंबरचा। याचं जे उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे कि हमने देखा कि महामारी के दौरान स्वास्थ्य व्यवस्था का बोझ चिकित्सकों और अगुआ स्वास्थ्य कर्मियों पर विषम रूप से ज़्यादा पड़ा। क्या आपके विचार में बेहतर सेवा शर्तों की मांग को लेकर सरकार के समक्ष उनका प्रदर्शन करना जायज़ है? अपने उत्तर का समर्थन कारण सहित कीजिए। लोकजागृती किंवा सामाजिक जागृती आणि क्रिटिकल थिंकिंग दोन्ही गोष्टी यातून दिसून येतात, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे। 50 नंबरचा प्रश्न बघा, एक शिक्षिका अपनी पाठ योजना के लिए अपेक्षित अधिगम उद्देश्य इस प्रकार लिखती है। काय उद्दिष्ट लिहिते बघा, विद्यार्थी साप्ताहिक बाजार की तुलना शॉपिंग कॉम्प्लेक्स के साथ करने में सक्षम होंगे। इस उद्देश्य के लिए विद्यार्थियों को अपना टिंब प्रदर्शित करने की आवश्यकता होगी। बघा काय विचारत आहे प्रश्न किंवा काय प्रश्न नाही तर कोणतं उद्दिष्ट लिहित आहे बघा, विद्यार्थी साप्ताहिक बाजार की तुलना आठवडी बाजारांच्या तुलनेमध्ये तर शॉपिंग कॉम्प्लेक्स के साथ करने में सक्षम होंगे। आता ह्याच्यामधून बघा काय विश्लेषण, ज्ञान, समज आणि अनुप्रयोग। आता याचं जे उत्तर दिलेलं आहे बघा तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 विश्लेषण। काय आहे हे उद्दिष्ट आहे। नेक्स्ट बघा 51 नंबरचा प्रश्न, अभिकथन रीजन जैसे जैसे नील का व्यापार बडा। आता हे काय आहे बघा, वरचे जे प्रश्न झालेत बघा त्याच्यापैकी काही अध्यापनशास्त्रावर आधारित प्रश्न होते, हा एच सेट होता। इथून पुढचे जे प्रश्न आहेत बघा आता ते आता यातले आता हा जो प्रश्न आहे हा कंटेंटवर आधारित आहे बघा, इतिहासाशी संबंधित प्रश्न आहे। जैसे जैसे नील का व्यापार बड़ा व्यावसायिक प्रतिनिधि तथा कंपनी के कर्मचारी भी नील उत्पादन में निवेश करने लगे। बघा नीलचा जसा जसा व्यापार वाढलेला आहे तसे व्यावसायिक प्रतिनिधी आणि कंपनीचे जे कर्मचारी आहेत नीळ उत्पादनामध्ये काय करत आहेत तर भागीदारी करू लागलेले आहेत। कारण बघा इसमें होने वाले अधिक लाभ से आकर्षित होकर बहुत से लोग स्कॉटलैंड और इंग्लैंड से भारत आए और बागान मालिक बन गए। आणि बघा त्या मोहातून किंवा या लाभाला म्हणजे जे काही नफा मिळणार आहे त्याच्यावर आकर्षित होऊन स्कॉटलँड आणि इंग्लंड येथून लोक काय केलेले आहेत, भारतामध्ये आलेले आहेत आणि काय झालेले आहे तर बागायतदार झालेले आहेत। तर याच्यामध्ये बघा दोन्ही विधाने काय आहेत बरोबर आहेत आणि अभिकथनाला आर काय देतं बळकटी देतं, त्यामुळे बघा ए और आर दोनों सही है तथा आर ए की सही व्याख्या करता है। ऑप्शन क्रमांक 2 बरोबर उत्तर येईल। नेक्स्ट बघा 52 नंबरचा प्रश्न, 16वीं और 17वीं शताब्दियों में यूरोपीय बाजार में
भारतीय कपड़ों की मांग में तेजी आने से भारत के बुनकरों में निम्नलिखित परिवर्तन आए. बघा 16व्या आणि 17व्या शतकामध्ये युरोपीय बाजारामध्ये भारतीय कपड्याची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. त्यामुळे जे बुनकर आहेत किंवा जे कपडे निर्माण करणारे आहेत बघा, कारागीर आहेत, तर त्यांच्यामध्ये काय परिवर्तन झालेलं आहे. अधिकाधिक लोगों ने कताई, धुलाई और रंगाई का धंधा अपना लिया. बी बघा, शिल्पकारों के कामकाज में स्वतंत्रता में बढ़ोतरी. सी आहे डिज़ाइनों में बहुलता और शिल्पकारों की कलात्मकता में बढ़ोतरी. आणि डी आहे एजेंट से पहले ही पेशगी लेकर काम करने की नई प्रणाली. आता याचं जे उत्तर आहे बघा, बी नाही, सी नाही, ए आणि डी. ऑप्शन क्रमांक, आता ए आणि डी असलेला ऑप्शन क्रमांक कुठं आहे बघा, ऑप्शन क्रमांक 4. त्याच्यानंतर 53 नंबरचा प्रश्न बघा, निम्नलिखित में से कौन से कथन बुद्ध के उपदेशों के संबंध में सही है. बुद्ध म्हणजे प्राचीन भारताशी संबंधित क्वेश्चन आहे बघा. प्राचीन भारताशी संबंधित प्रश्न. बुद्ध जे धर्म आहे, तुम्हाला जैन धर्मावर प्रश्न विचारले जातात आणि बौद्ध धर्मावर प्रश्न विचारले जातात. प्राचीन भारतातील ते महत्त्वाचे धर्म आहेत. तर बौद्ध धर्मावर किंवा बौद्ध धर्मावर प्रश्न आहे आणि बरोबर विधान निवडायचं आहे. हमारे कष्ट और दुख हमारे पिछले जन्मों के परिणाम है. ए बरोबर आहे. हमारे कष्ट और दुख हमारी लालसाओं और इच्छाओं की वजह से है. बघा, तृष्णा सांगितलेलं आहे दुःखाचं मूळ कारण बुद्धांनी. तर बघा, आपले जे कष्ट आहेत, दुःख आहेत, ते आपल्या ज्या इच्छा आहेत, लालसा हो म्हणजे इच्छा, अपेक्षा, तर यांच्यामुळं आपल्याला दुःख जास्त भोगावं लागतं. त्याच्यानंतर बघा 53 मधील सी विधान काय सांगते. एक खुशहाल जीवन के लिए बुद्ध के सभी अनुयायियों को उनके उपदेशों को मानना और पालन करना आवश्यक था. आता बघा, याचं जे उत्तर आहे 53 नंबरचा प्रश्न पाहतोय आपण, तर सी विधान येणार नाही. आणि इथं बघा, सी इथून गेलं, सी इथून गेलं, सी एकमधून गेलं. आता उत्तर काय मिळालं, ऑप्शन क्रमांक ए आणि बी. बघा, चांगले जीवन जगण्यासाठी बुद्धांचे सर्व जे उपदेश आहेत ते अनुयायी म्हणजे जे शिष्य आहेत त्यांना त्यांचं पालन करणे किंवा मानणे जरुरी होतं का नाही. त्यामुळे सी येणार नाही. ए आणि बी दोन्ही विधाने बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 2 याचा अचूक उत्तर असेल. नेक्स्ट बघा, 54 नंबरचा प्रश्न. निम्न जातियों की दुर्दशा पर ज्योतिराव फुले की 1873 में आई किताब समर्पित है. 1873ला बघा सत्यशोधक समाजाची स्थापना पण ज्योतिबा फुलेंनी केलेली आहे. समाजसुधारक आणि आधुनिक भारतावर आधारित प्रश्न आहे. बघा, इथं काय आहे, तर अमेरिकी गृहयुद्ध में दास प्रथा का विरोध करने वाले कार्यकर्ताओं को. बघा, त्यांनी कोणतं पुस्तक 1873 मध्ये लिहिलेलं आहे, गुलामगिरी. आणि हे गुलामगिरी पुस्तक कशावर आधारित आहे बघा, तर अमेरिकेमध्ये जी दास प्रथा होती, गुलामीची जी अनिष्ट प्रथा होती, तर त्याच्यावर आधारित त्या गुलामांचं चित्रण ह्याच्यामध्ये केलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. 55 नंबर बघा, निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए. 19वीं सदी के दूसरे अर्ध तक गैर ब्राह्मण जातियों के भीतर से भी लोग जातीय भेदभाव के खिलाफ आवाज़ उठाने लगे और सामाजिक समानता और न्याय की मांग करते हुए आंदोलनों की शुरुआत की. बघा, गैर ब्राह्मण जी जातीचे लोक आहेत त्यांनी काय केलेलं आहे, जो भेदभाव होत आहे त्याच्याविरुद्ध आवाज उठवायला चालू केलेले आहे 19व्या शतकाच्या अर्ध्यानंतर. आणि सामाजिक समानता, पुन्हा न्याय असेल, यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात मागणी करण्यासाठी आंदोलनं सुरू केलेले आहेत. बी बघा, मध्य भारत में सतनामी आंदोलन की शुरुआत घासीदास ने की, जिन्होंने चमड़े का काम करने वालों के बीच काम किया एवं उनको संगठित किया और उनकी सामाजिक स्थिती में सुधार के लिए आंदोलन किया. आता बघा, हे घासीदास यांच्यावर आधी पण प्रश्न येऊन गेलेला आहे. यांच्याशी संबंधित जे आंदोलन आहे सतनामी आंदोलन, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि चर्म उद्योग किंवा चामड्याचे जे उद्योग करणारे आहेत तर त्यांच्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे. आणि ह्याचं जे उत्तर आहे बघा, तर याचं उत्तर आहे ए और बी दोनों सही है तथा बी ए का सही उदाहरण है. ऑप्शन क्रमांक 2. 56 नंबरचा प्रश्न बघा, मध्यकाल में जनजातीय समूहों के बारे में हमें बहुत कम जानकारी है क्योंकि. जनजातीय, आता जनजातीय हा शब्द आदिवासी समुदाय आहे त्यांच्यासाठी पण वापरला जातो. मध्यकाळामध्ये आदिवासी जे समुदाय आहेत त्यांच्याबद्दल फार कमी प्रमाणात माहिती मिळते. त्याचं कारण काय. एक, ब्रिटिश शासन के स्थापित होने के बाद ही वे लोगों की नज़र में आ गए. 2, वे अलगाव में थे और एकांत में रहते थे. 3, वे उन इलाकों में नहीं रहते थे जहाँ मध्यकालीन शासक गए. 4 आहे, वे लिखित दस्तावेज नहीं रखते थे इसलिए उनके बारे में
कम जानकारी उपलब्ध है. तर बघा मध्यकाळामध्ये जे आदिवासी समुदाय आहे त्यांच्याबद्दल फार कमी प्रमाणात माहिती उपलब्ध आहे. त्याचं महत्त्वाचं कारण बघा, तर जे आदिवासी समुदाय आहे तर त्यांचं कोणतंही लिखित साहित्य उपलब्ध नाही. मौखिक परंपरेनुसार किंवा त्यांच्या तोंडातून ज्या गोष्टी बाहेर पडल्या जातात किंवा सांगितल्या जातात मौखिक परंपरेनुसार बघा, ज्या गोष्टी त्यांच्याकडून कळालेल्या आहेत तर तेवढ्याच गोष्टी समजलेल्या आहेत. त्यामुळं लिखित दस्तावेज उपलब्ध नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 असेल. 57 नंबरचा प्रश्न बघा, निम्नलिखित में से किसने कुरान की आयतों की पुनर्व्याख्या करके कहा कि महिलाओं को भी शिक्षा का अधिकार मिलना चाहिए. आता बघा, महिला सुधारणा या चॅप्टरवर आधारित हा प्रश्न विचारलेला आहे बघा. तर यामध्ये कुराण जे आहेत तर ते ती वचनं आहेत, त्या वचनांचं प्रमाण देऊन किंवा त्यांची पुनर्व्याख्या करून महिलांनी पण शिक्षण घेतलं पाहिजे असं कोणी सांगितलेलं आहे, असा प्रश्न आहे. तर हजारा बीबी इस्माईल, बेगम रुकैया सुखावत हुसेन, मुमताज अली, बेगम अनीस किदवई. तर बघा याचं उत्तर आहे मुमताज अली, ऑप्शन क्रमांक 3. आता बेगम रुकैया सुखावत हुसेन हिच्याशी संबंधित काय घटना आहे, तर अलीगडला ज्या बेगमांनी आंदोलन केलेलं आहे स्त्रियांच्या विरोधात, तर बघा बेगम रुकैया सुखावत हुसेन यांनी काय केलेलं आहे, तर महिलांसाठी मुलींच्यासाठी प्राथमिक शाळा उघडलेल्या आहेत अलीगडमध्ये, त्यामुळं त्यांचा संदर्भ तिथं आहे. आणि मुमताज अली यांनी काय केलेलं आहे, तर कुराणच्या वचनांचा संदर्भ देऊन महिलांनी शिक्षित झालं पाहिजे असं सांगितलेलं आहे, ऑप्शन क्रमांक 3. 58 नंबरचा प्रश्न आहे, खुदा की रचना के खाते में उसका ब्यौरा चूंकि मर्दों की सूची में नहीं आता, इसलिए इतनी शानदार खूबियों से भी उसे आखिर हासिल क्या हुआ. यह लेखांश 13वीं शताब्दी में किसके लिए लिखा गया था. 1 गौतमी, 2 रुद्रम्मा देवी, 3 आहे रजिया आणि 4 आहे दिद्दा. तर 1, 2 आणि 4 तिन्ही विधानं नाहीत बघा. रजिया बघा, रजिया कोण आहे, तर दिल्लीचे जे सुलतान झालेले आहेत बघा, सुलतान गादीवर बसलेली एकमेव स्त्री शासिका आहे आणि तिच्या विरोधात रचलेली ही विधानं आहेत, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 येईल. नेक्स्ट बघा, 12वीं शताब्दी में प्रयुक्त प्रौद्योगिकी के संबंध में निम्नलिखित में से कौन सा और कौन से कथन सही है. बघा, टेक्नॉलॉजीशी संबंधित कोणती विधानं बरोबर आहेत 12व्या शतकामध्ये, तर मेहराबों का निर्माण आधी रचना के भार को स्थानांतरित करने के लिए किया जाता था. त्याच्यानंतर बघा, मेहराब का मध्य भाग आधारशिला कहलाता था. आता 12व्या शतकामध्ये जी वास्तुकला आहे तर त्याच्यावर आधारित हा प्रश्न आलेला आहे बघा. तर मेहराब म्हणजे अशी घुमटाकार रचना आहे, असे काय असते बघा, त्या काळी शिल्प असेल, मंदिर असेल किंवा मेहराब. आता हे तुम्हाला मुघल कालामध्ये हे दिसेल जास्त, तर तुम्ही एखादा दर्गा वगैरे बसेल तर तिथं असं गोल घुमट असल्यासारखं दिसतं बघा, तर ही रचना ह्याला मेहराब म्हटलं जातं. तर याचं काय आहे, मेहराबों का निर्माण आधी रचना के भार को स्थानांतरित करने के लिए किया जाता था. बी आहे मेहराब का मध्य भाग आधारशिला कहलाता था. आता याचं जे उत्तर आहे बघा, तर याचं जे उत्तर आहे केवळ ए, आधारशिला कहलाता था हे विधान चुकीचं आहे. फक्त ए बरोबर आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 फक्त ए, केवल ए. 60 नंबरचा प्रश्न बघा, निम्नलिखित में से कौन से पुरापाषाण स्थल में चुना पत्थर से बने औजार मिले हे. चुना पत्थर म्हणजे चुनखडी पासून बनवलेली हत्यारे कोणत्या पुरापाषाण स्थळातून मिळालेले आहेत. प्राचीन भारताचा इतिहास याच्यावर आधारित प्रश्न आहे. ब्रह्मगिरी, इनामगाव आणि कोल्डी हवा. तर बघा, तर हुंस्की नावाचं जे ठिकाण आहे ऑप्शन क्रमांक 2, तर इथं चुनखडकापासून बनलेली किंवा चुनापत्थरचे जे अवजार बनलेले आहेत तर त्याचे काय मिळालेले आहेत, पुरावे मिळालेले आहेत. आणि हे ठिकाण कुठं आहे बघा, तर तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं हे हुंस्की नावाचं ठिकाण आहे. अशा प्रकारे बघा, आपण 31 पासून 60 पर्यंतचे 30 प्रश्न या पहिल्या पार्टमध्ये कव्हर केलेले आहेत. मी दोन्ही किंवा 60 प्रश्न एकत्रित का घेत नाही बघा, 1.5 तासाचे व्हिडिओ होतात आणि 1.5 तासाचे खूप जास्त लेंदी होतात आणि तुम्हाला पण ते बोर होतील व्हिडिओ पाहिल्यानंतर. त्यामुळे तुम्ही एकच व्हिडिओ 40-45 मिनिटाचा बघा, एक व्हिडिओ पहा, त्याच्यानंतर दुसरा येईल, दुसरा व्हिडिओ पाहू शकता. लवकरात लवकर दुसरा व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करते बघा. आणि आणखीन एक सूचना होती सगळ्यांना, मेंबरशिप चालू केलेली आहे बघा. 59 पासून मेंबरशिपचा ऑप्शन उपलब्ध आहे तुमच्यासाठी. तर बघा, लाईव्ह मी घेतलं पण परवा, मी जे देत आहे कदाचित असो, पण ज्यांना खरोखरच गरज आहे, ज्यांना खरोखरच CTT पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण व्हायचं आहे आणि आता समजतच नाही आहे की आता आपल्याला काय करायचं आहे, एक 15 दिवस तुमच्या हातात आहेत बघा. आता फक्त 8 फेब्रुवारीला एक्झाम आहे,
ते 7 दिवस आणि हे एक 10-11 दिवस, म्हणजे तसे 1-2 दिवस इकडे तिकडे पकडले तर फक्त 15 दिवस तुमच्या हातामध्ये आहेत. आणि या 15 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं एक्झॅक्ट पेपर 2साठी आणि शक्यतो SSTसाठी जर तुम्हाला प्रॉपर गायडन्स हवा असेल, SSTमधले कोणते चॅप्टर करायचे किंवा मॅरेथॉन असेल, या सर्व गोष्टी जर तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही नक्की मेंबरशिप जॉईन करू शकता. मी त्यांच्यासाठी रात्री लाईव्ह घेण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि खूप जास्त चांगला कंटेंट दर्जेदार बघा, काही टिप्स असतील, काही महत्त्वाच्या गोष्टी असतील. आता ह्या 15 दिवसात तुम्ही एक्झॅक्ट काय केलं पाहिजे हे जर तुम्हाला समजत नसेल, गोंधळ असेल मनामध्ये, तर नक्की तुम्ही आपली मेंबरशिप जॉईन करू शकता. आणि बाकीच्यांच्यासाठी बघा आपले लेक्चर आपण PYQचे जर व्हिडिओ सिरीज चालू केलेले आहे आपली, हे पण चालूच राहणार आहे. बघा मी पण SST एका क्लाससाठी शिकवत आहे, त्यामुळं मी पण सगळे चॅप्टर क्लिअर केलेले आहेत तिथं. त्यामुळे मी एकदा इतकं कॉन्फिडेंटली तुम्हाला सांगू शकते की तुम्हाला काय येणार आहे पेपरला आणि कोणत्या गोष्टीवर तुमचा भर द्यायचा आहे. आता मी पेपर ॲनालिसिस करत आहे, मला समजत आहे की कोणत्या गोष्टी जास्तीत जास्त रिपीट झालेल्या आहेत. आता जसं की बघा टाईम झोनवर प्रश्न विचारलेलेच आहेत, आलोचनात्मक सोच आहे त्याच्यावर प्रश्न विचारलेलेच आहेत, रूढीबद्ध धारणा त्याच्यावर प्रश्न येतात, म्हणजे ते टॉपिक करायचेच आहेत आपल्याला. तर ह्या सर्व गोष्टी बघा, जर तुम्हाला इच्छुक असाल तर नक्की आपली मेंबरशिप तुम्ही जॉईन करू शकता. आणि ज्यांनी बघा खूप मेहनतीनं व्हिडिओ बनवत आहे, मी वेळात वेळ काढून व्हिडिओ बनवत आहे, तुम्ही नक्की लाईक करा. कारण यूट्यूबची बघा काय असतं, यूट्यूब जास्त रिकमेंड करत असतं. जर तुमचं लाईक वाढले, तुम्ही एक जरी लाईक केला तर एक 3-4 लोकांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचं काम यूट्यूब करत असतं. त्यामुळे तुमच्यासारखे आणखीन भरपूर सारी मुलं असतील बघा, SSTचं खूप कमी प्रमाणामध्ये तुम्हाला यूट्यूबवर डाटा किंवा लेक्चर पाहायला मिळतील बघा. हिंदीमधून उपलब्ध आहेत पण मराठीमधून एवढे SSTचे व्हिडिओ उपलब्ध नाहीत. तुम्हाला मानसशास्त्राचे दिसतील, हिंदीचे दिसतील, मराठीचे दिसतील, पण SSTचे व्हिडिओ मराठीमध्ये आणि इतकं प्रॉपर कोणीही म्हणजे इतके कमी म्हणजे घेत नाहीत असं नाही म्हणायचं, पण कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. तर त्यांच्यापर्यंत बघा माहिती पोहोचवण्यासाठी तुम्ही नक्की काय करा, एखादा लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त मुलांच्यापर्यंत आपल्या चॅनलची लिंक नक्की शेअर करा. चालेल, धन्यवाद. लवकरात लवकर दुसरा भाग देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.